नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं इंडियन मॉम परवरिश ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। नवरात्रीनिमित्त आज मी हा पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे। तुम्हाला म्हणजे आपण नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या साड्या घालतो आणि नटतो थटतो ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण त्यापेक्षाही स्वतःसाठी वेळ देणं आणि स्वतःच्या काही व्हॅल्यूज आहेत, काही महत्त्वाकांक्षा आहेत, काही स्वप्न असतील, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा जाणून घ्यायला आपण पाहिजे। म्हणजे ज्या उत्साहाने आपण सण साजरे करतो त्याच उत्साहाने आपण ह्या गोष्टींकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं आहे। कारण की ज्यावेळेस आपण ह्या गोष्टींकडे लक्ष देऊ त्यावेळेसच आपली स्वतःची सुद्धा प्रगती होते आणि दुसरं गोष्ट म्हणजे आपण मेंटली स्टेबल राहतो खऱ्या अर्थाने। आणि आपण जर पॉझिटिव्ह मेंटली स्टेबल राहिलो तर तेच आपल्या घरामध्ये आपण आपल्या मुलांना देऊ शकतो। त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जर तुम्ही म्हणजे सणवार आपण साजरे हे करत आहोत, म्हणजे जे आपले पारंपरिक पद्धती आहे ह्या नक्की मुलांना सांगायला हव्या आहेत। पण जसं काळ बदललेला आहे तर मॉडर्नायझेशन नाही की ज्यामध्ये खूप अतिरिक्त मेकअप करायचा आहे, खूप हेवी साडीज घालायच्या आहे किंवा हेवी कपडे घ्यायचे आहेत, असं नाही आहे। तर त्यापेक्षा आपण असे संस्कार आपल्या घरामध्ये रुजू करायला हवे आहेत की हे ज्यावेळेस फेस्टिवल्स येतात त्यावेळेस आपल्याला जी एनर्जी मिळत असते त्या एनर्जीमध्ये आपल्याला आपली काय स्वप्न आहेत आणि ती सगळी जाणून घ्यायची गरज आहे, ती सगळी कुठेतरी लिहिण्याची गरज आहे आणि त्या गोष्टींवर काम करण्याची गरज आहे। हे एक आई म्हणून किंवा एक पालक म्हणून आपल्याला ह्या गोष्टी घरामध्ये रुजवणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर सगळ्यात पहिला मुद्दा मी हा तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिला पॉईंट हा आहे की सेल्फ रिफ्लेक्शन आपल्याला ह्या नवरात्रीच्या दरम्यान करायचं आहे। तर सेल्फ रिफ्लेक्शन म्हणजे काय, तर आपण स्वतःचं आत्मनिरीक्षण करायचं आहे। आपण कुठल्या गोष्टींमुळे आपण आपल्या जे स्वप्न आहेत ती पूर्ण करू शकत नाही किंवा आपली काय गोल्स आहे, पर्सनल गोल, मग ते कुठलंही असू शकतं की मला एखादं हे पुस्तक वाचायचं आहे, मला एखादं स्किल शिकायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी पण त्यामध्ये ॲड होतात। किंवा तुम्हाला काही एक्सरसाइज शिकायचं आहे, डान्स शिकायचा आहे, गाणं शिकायचं आहे। मला कसली आवड होती ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये होते, मी काय विचार करत होते की मला हे बनायचं आहे, मला हे करायचं आहे। मग ह्या सगळ्या गोष्टी कुठे गेल्यात? मग लग्न झालं आणि मग ह्या गोष्टींना फुल स्टॉप आला का? नाही, आपल्या घरातली लोकं ही फुल स्टॉप नाही देत तर आपण स्वतःच त्या गोष्टींना फुल स्टॉप देतो। कारण की ह्या गोष्टी तर आपल्या आयुष्यामध्ये सुरू असतात, पण ह्या सगळ्यांमधनं कुठे ना कुठेतरी थोडाफार वेळ आपल्याला ह्या काढावाच लागणार आहे। तर ह्याच गोष्टींचा विचार करून सुद्धा मी स्वतःसुद्धा एक स्किल जी आहे ती मी काही महिन्यानंतर तुमच्यासोबत शेअर करेलच, पण माझ्या प्रोफेशनला कुठल्या स्किलची गरज आहे ते स्किल शिकायला सुरुवात केली आहे। तर त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा कुठल्या प्रोफेशनमध्ये आहात किंवा कुठल्याही म्हणजे गृहिणी जरी असणार तरी मला माझ्या कुटुंबासाठी, माझ्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठीसुद्धा मला अशी कुठली गोष्ट आहे जी शिकणं गरजेची आहे, ते स्किल आहे ते मला शिकणं गरजेचं आहे। तर ह्या गोष्टींचा तुम्ही ह्या सेल्फ रिफ्लेक्शनमध्ये विचार करा आणि ते लिहा आणि त्यासाठी मला कुठला मार्ग मिळू शकतो त्या रिलेटेड यूट्यूबवर पण खूप माहिती आहे, गुगलवर खूप सारी माहिती आहे, त्या गोष्टी शोधा, लिहा आणि हे एक गृहिणी म्हणून जरी तुम्ही करणार ना तर तुम्हाला आपोआपच आतमध्ये असं वाटेल की आपण काहीतरी वेगळं करत आहोत, आपण सुद्धा इंडिपेंडंट होत आहोत आणि एक वेगळीच फिलिंग येईल। तर असं नक्की करून बघा। तुमचे जेही विचार असतील किंवा जे गोष्टी तुम्हाला शिकायची असेल ती कुठेतरी नोट डाऊन करा आणि त्या रिलेटेड तुम्ही माहितीसुद्धा गोळा करा, ती नोट डाऊन करा आणि तुम्हाला ते शिकायचं तिथपर्यंत तुम्ही नक्की पोहोचणार। दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतःला अपडेट करा।
तर हे सगळं आपण का करतोय की म्हणजे तुम्ही एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी मी देते. जर एखादी वर्किंग वुमन असेल, जर तिच्या कामामध्ये अपग्रेडेशन नाही केलं किंवा काही एखादं नवीन स्किल शिकलं नाही, तर नोकरीमध्ये जे आपण करत असतो त्याच पोझिशनला राहतो किंवा काळानुसार ठीक आहे की हिने एवढे वर्ष आपल्या इथे काम केलं आहे तर आपण प्रमोशन देऊयात किंवा असं थोडीफार ग्रोथ होते. पण जर तुम्हाला कमी वेळामध्ये जर चांगली ग्रोथ हवी असेल तर काय करावं लागतं, तर तुम्हाला काही ना काहीतरी नवीन स्किल्स तुमच्या कामा रिलेटेड शिकवावी लागतात, तुम्हाला अपडेट राहावं लागतं. तर तसंच मी काय म्हणते की गृहिणी म्हणून तुमचं हे काम आहे, तर हे काम तुम्ही लक्षात घ्या. लोक आपल्याला व्हॅल्यू कधी देतील, कधी समाज बदलेल आणि कधी लोकांना असं वाटेल की गृहिणी पण एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे, तिलाही तिचे स्वप्न आहे, तिलाही तिचं वेळ देणं स्वतःला गरजेचं आहे. हे सगळं कधी लोकांना समजेल माहिती नाही आहे. पण तुम्ही तुमचं मात्र स्वतः समजून घ्या आणि थोडाफार तुमच्या कामामधनं वेळ काढा. कारण की जसं तुम्ही गृहिणी असाल तर तुम्ही घर मॅनेजमेंट करता आहात, तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एका बोर्डवर नोट डाऊन करून ठेवा. असा एखादा चार्ट तुम्ही तुमच्या घरामध्ये लावून ठेवा. म्हणजे ही एक सिम्पल गोष्टसुद्धा जर तुम्ही इम्प्लिमेंट केली ना रोजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा, घरातले लोक थोड्या आश्चर्याने तुमच्याकडे बघतील. अरे ही काय आहे, हिने काहीतरी नवीन वेगळं केलेलं आहे. सुरुवातीला हसतील, पण तुम्ही त्या गोष्टीला ज्यावेळेस फॉलो करणार ना त्यावेळेस त्यांनासुद्धा इम्पॉर्टंट समजेल आणि ते सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये असं काहीतरी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे कोणी बदल घडवून आणेल हे माहिती नाही आहे, पण स्वतःमध्ये मात्र बदल घडवून आणणं हा खूप महत्त्वाचा आहे. आणि वर्किंग वुमेन असो का हाऊसवाईफ असो, दोघींनीसुद्धा आपण आपल्या लाईफमध्ये अपग्रेड राहणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे गृहिणी म्हणून किंवा वर्किंग वुमेन म्हणून नाही, तर तुम्ही एक आई म्हणून विचार करा की तुम्ही जेवढे अपग्रेड राहणार तेवढाच फायदा हा तुमच्या मुलांना होणार आहे. कारण की आज तुम्हाला एक्सपिरियन्स असेल की बाहेरच्या जगामध्ये खरी खोटी इन्फॉर्मेशन देणारे सगळे आहेत, पण पडताळणी करणं हे ह्या जगामध्ये फार अवघड झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला असं साधंभोळं किंवा आपल्याला काही गोष्टी माहितीच नाही आहे असं राहण्यापेक्षा आपल्याला सुद्धा ह्या टेक्नॉलॉजीच्या गोष्टी माहिती आहेत, आम्हालासुद्धा काही गोष्टी कळतात. आम्हीसुद्धा PTMला गेलो तर आम्ही आमच्या मुलांबद्दलचं चांगलं नॉलेज आम्ही टीचरला देऊ शकतो किंवा तिचंसुद्धा ऐकून त्यावरसुद्धा सजेशन्स देऊ शकतो. सगळ्या गोष्टी आम्ही करू शकतो. तर ह्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, कुठलंही स्किल्स जे आहेत ते शिकणं गरजेचं आहे. अपब्रिंगिंग तुम्ही तुमच्या कामांमध्ये आणणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. उठल्यानंतर आपण पटकन थोडंसं स्वतःसाठी फ्रेश वगैरे झालो आणि आंघोळ वगैरे केली की डायरेक्ट किचनमध्ये नाही, अर्धा पाऊण तास लवकर उठा. मी सुरुवात केली आहे, मला खूप चांगलं वाटत आहे. आणि तुम्हीसुद्धा ह्या गोष्टीकडे खूप आवर्जून लक्ष द्या. आणि तुम्ही ज्यावेळेस लवकर उठतात तर आपोआप तुमची मुलंसुद्धा तुमच्या मागे लवकर उठतात. आणि हा माझा जवळपास मिश्का झाली तेव्हापासूनचा अनुभव आहे. मी लेट उठले तर ती लेट उठते, मी लवकर उठली तर ती लवकर उठते. म्हणजे अगदी 5 वाजता जर उठले ना मी, तर ती 5:30-6 पर्यंत तर नक्कीच उठून जाते. आणि परत झोप म्हटलं तर झोपणारसुद्धा नाही. मला असं वाटतं की चल 1-1.5 तास अजून तुला वेळ आहे तर तू झोप. नाही, ती अगदी फ्रेशमध्ये उठून जाते. आणि ते जर मी एखाद्या वेळेस 7-7:30पर्यंत मी झोपले ना, तर तीसुद्धा 7-7:30पर्यंत झोपते. तर ह्या गोष्टींचा मला असं मी ज्यावेळेस बघितलं आणि मला घरामध्ये सुद्धा ह्या गोष्टीचं हे झालं की म्हणजे माझे मिस्टर आहेत त्यांनी सांगितलं की हे बघ, तुझं रुटीन किंवा तुझं लाईफस्टाईल हे तिच्यावर खूप डायरेक्टली इम्पॅक्ट होते. म्हणजे ते सुद्धा वेळ घालवत आहेत, ते पण तिला टायमिंग देतात, ते पण तिच्यासोबत खेळतात वगैरे सगळ्या गोष्टी. पण ते जास्त मुलं जे असतात ते आईला जास्त ऑब्झर्व करत असतात. त्यामुळे आईला तिच्या सवयी तर मग ऑब्व्हियसली मुलांसाठी तरी चांगल्या कराव्याच लागतात. ठीक आहे, आणि हे तिच्या स्वतःसाठी सुद्धा चांगलं आहे. आणि त्यामुळे हा बदल मी माझ्या लाईफमध्ये
बऱ्यापैकी घडवून आणलेलं आहे. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये ते सगळे रुटीन्स, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आणि आजचा जो पूर्ण व्हिडिओ आहे हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. तर ह्यामध्ये सार एवढाच आहे की स्वतःकडे लक्ष देणं गरजेचं आहे. स्वतःचे व्हॅल्यूज काय आहे, स्वतःची स्वप्न काय आहे हे जाणून घ्या, ते कुठेतरी लिहा आणि ते लिहिल्यावर त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. दुसरी गोष्ट, आपलं मॉर्निंग रुटीन हे खूप महत्त्वाचं आहे. ते मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही तुमचं फिजिकल हेल्थकडे लक्ष देऊ शकता, मेंटल हेल्थकडे लक्ष देऊ शकतात. मेडिटेशन आजच्या काळामध्ये खूप गरजेचं झालेलं आहे. 5 ते 10 मिनटंसुद्धा आपण शांतपणे बसू नाही शकत आहोत. तर विचार करा, म्हणजे आपलं मन किती चलबिचल झालेलं आहे. त्यामुळे मेडिटेशन करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ब्रीदिंग एक्सरसाइज आपल्यासाठी गरजेची आहे, ती सकाळी करा आणि ह्या सगळ्या ज्यावेळेस गोष्टी करणार. सो हा होता आजचा माझा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.